हाय फ्रेंड्स, या अगोदरच्या तासाला आपण मॉडर्न पिरियडिक टेबल या टॉपिकमध्ये या अगोदरचा पॉईंट जो मागच्या तासाला बघितला आहे तो म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. या पॉईंटमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि इन पिरियड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने द्यायचं हे आपण या ठिकाणी सुरू केलेले पाहायला. त्याच्यामध्ये ग्रुप फर्स्ट साठीचा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पिरियडिक टेबल मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी दाखवलेले आहेत ते ग्रुप नंबर आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18th ग्रुप दॅट इज अवर झिरो ग्रुप इलेमेंट किंवा ज्याला आपण नोबल गॅसेस असं म्हणतो ते त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. आणि उभ्या दिशेने इथं दिसतात ते आहेत आपले पिरियड नंबर. आपल्याला माहित आहे की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये ज्या पद्धतीनं 7 पिरियड आहेत तेवढेच पिरियड आपल्या मॉडर्न पिरियडिक टेबल किंवा ज्याला आपण लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल असं म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा 7 पिरियड असलेले त्या ठिकाणी दिसतात. हा त्याच्यामधला पहिला पिरियड, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा आणि 7वा. त्याच्यात असणारे हे सगळे 118 इलेमेंट आपल्याला माहिती आहेत. तर या ठिकाणी आपण मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा मुद्दा बघत असताना त्याच्यामधला पहिला पॉईंट आपण त्या ठिकाणी सुरू केलेला आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन पिरियड. पिरियडमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या इलेमेंटचं कोणकोणते येतात. तर त्यासाठी आपण या अगोदरच्या तासाला पिरियड नंबर फर्स्ट मध्ये हायड्रोजन आणि दुसरा त्यात येणारे इलेमेंट आहे हेलियम. या 2 इलेमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि हायड्रोजनसाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलेलं आहे. ॲटॉमिक नंबर हायड्रोजनचा 1 तर त्या ठिकाणी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं 1s1. कारण का तर आपल्याला अबूज प्रिन्सिपल नुसार येणारं एनर्जी ऑर्बिटलचा चढता क्रम आपल्याला पाठ आहे तो मी या ठिकाणी लिहिलेला आहे. पहिल्यांदा सगळ्यात कमी ऊर्जा असणारी शेल दॅट इज 1 सबशेल 1s बरेल, मग त्याच्यानंतर 2s बरेल, मग 2p, 3s 3p, 4s 3d 4p, 5s 4p 5d, सॉरी या ठिकाणी 4d 5s 4d 5p. त्याच्यानंतर भरणार आहे ते 6s 4f 5d 6p, त्यानंतर 7s 5f 6d 7p. तर या क्रमानं या सगळ्या ऑर्बिटल्स ज्या आहेत ते एनर्जी ऑर्बिटल्स त्या ठिकाणी भरत असतात. तर हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे त्याच्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s1. हेलियमसाठीचं ॲटॉमिक नंबर आहे 2 म्हणून त्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या पद्धतीने येईल 1s2. तर हे झालं तुमच्या फर्स्ट पिरियड मधले 2 इलेमेंट हायड्रोजन आणि हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर या ठिकाणी या दोन्ही इलेमेंट साठीचा पिरियड नंबर आहे 1 म्हणून या ठिकाणी प्रिन्सिपल क्वांटम नंबर n इज इक्वल टू 1 असणारी जी व्हॅलेन्स शेल आहे तिच्या एस सबशेल मध्ये हायड्रोजनसाठी पहिला इलेक्ट्रॉन आला. हायड्रोजन नंतर 1 ॲटॉमिक नंबर वाढला हेलियमसाठी म्हणून दुसरा इलेक्ट्रॉन जो आहे त्या सबशेल मध्ये 1s2 अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन आला. कारण आपल्याला माहित आहे एस ऑर्बिटलची किंवा सबशेलची कपॅसिटी टू अकोमोडेट मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन आहे. तर या पद्धतीनं हे पहिल्या पिरियडचे असणारे 2 इलेमेंट हायड्रोजन आणि हेलियम यासाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलं. त्याच्यानंतर पिरियड नंबर 2 चे मेंबर आहेत. पहिला मेंबर आहे लिथियम, दुसरा आहे बेरिलियम, मग आहे बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्ल्युरिन आणि शेवटचा मेंबर दुसऱ्या पिरियडचा आहे तो म्हणजे निऑन, ॲटॉमिक नंबर 10. तर या 8 इलेमेंट साठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा आपण याच पद्धतीनं त्यांचा ॲटॉमिक नंबर, सिम्बॉल आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन
सविस्तर असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या अगोदरच्या तासाला बघितलेलं आहे. शिवाय या इलेमेंटसाठीचं असणारं व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा दिलेलं आहे. व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे कसं, आता या ठिकाणी उदाहरणार्थ थ्राईस लिथियम घेतलं तर या लिथियम साठीचा येणारा तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल, तर थ्राईस लिथियम पहिल्यांदा 1s भरेल, 1s2, मग 2s भरायला सुरू होणार आहे, कारण पहिले 1s भरेल मग 2s भरणार आहे. त्याच्यामुळं 1s पूर्ण भरली, इथं 2 इलेक्ट्रॉन गेले, मग येणारा तिसरा इलेक्ट्रॉन हा S1 मध्ये येईल. ही S कुणाची आहे, तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 असणारी n इज इक्वल टू 2. म्हणजे 10वी मध्ये तुम्ही बघितलेलं आहे की n इज इक्वल टू 1 असतं तेव्हा ती मेनशेल असते k, n इज इक्वल टू 2 असते तेव्हा मेनशेल असते l. तर l या मेनशेलच्या S सबशेल मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लिथियमच्या बाबतीमध्ये येतो. मग हे दर्शवण्यासाठी आपण n ची व्हॅल्यू 2 त्या ठिकाणी 2s1 असं म्हटलेलं आहे. तर आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सविस्तर स्वरूपातलं झालं. आपण हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं तेही आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. ते या पद्धतीनं लिहिता येईल. इथं डुप्लेट पूर्ण झालेलं आहे. हे कुणासाठी झालेलं आहे, तर या ठिकाणी आपला असणारा नोबल गॅस हेलियम, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणून या ठिकाणी आपण याच्यासाठी हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना हेलियमची कोअर लिहूया आणि मग त्याच्या पुढं व्हॅलन्स शेलचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आपण या इथं आहे असं लिहिलेलं आहे. याला म्हणायचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणायचं. याच पद्धतीनं याच्या पुढे येणाऱ्या सगळ्या इलेमेंट बेरिलियम पासून न्यून पर्यंत आपण सगळ्या इलेमेंटसाठीचं या पद्धतीनं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. त्यानंतर येतो तिसरा पिरियड. तिसऱ्या पिरियडचा पहिला मेंबर आहे सोडियम. 11 सोडियम पासून ते 18 आर्गॉन या 8 इलेमेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण पूर्ण विस्तारित स्वरूपातले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यावरनं तुम्ही आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. या तिसऱ्या पिरियडचे मेंबर बघा कोण आहेत, सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. हे 8 मेंबर आहेत ते तिसऱ्या पिरियडचे आहेत. त्यानंतरचा चौथा पिरियड आहे. तर चौथ्या पिरियडचे सुद्धा आपण त्या ठिकाणी काही इलेमेंटचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या दिवशी बघितलेलं आहे. तर चौथा पिरियड आहे याचा अर्थ या चौथ्या पिरियड मध्ये येणारे जे इलेमेंट आहेत कोण कोण येते बघा. चौथ्या पिरियडचा पहिला मेंबर जो आहे तो पोटॅशियम, दुसरा आहे कॅल्शियम, तिसरा आहे स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मँगेनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक, गॅलियम, जर्मेनियम, आर्सेनिक, सेलेनियम, ब्रोमिन आणि शेवटचा इलेमेंट आहे 36 क्रिप्टॉन. तर हे इलेमेंट जे आहेत ते चौथ्या ग्रुपचे मेंबर आहेत. आता या अगोदरच्या तासाला आपण चौथ्या ग्रुपचे या मेंबरपैकी पोटॅशियम पासून मँगेनीज पर्यंत इथपर्यंत आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सविस्तर स्वरूपात दिलेलं आहे आणि त्यांचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलंय की क्रोमियमसाठी एक्सेप्शन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. काय येतं ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलंय. कारण क्रोमियमची व्हॅलन्स शेल जे आहे त्याच्यामध्ये 3D मध्ये जो आलेला इलेक्ट्रॉन आहे, कारण आपल्याला माहिती आहे डी ची कपॅसिटी जी आहे डी सबशेलची ती मॅक्झिमम टू अकोमोडेट 10 इलेक्ट्रॉन्स आहे. पण क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर आहे आपला 24. त्याचं जर तुम्ही सविस्तर असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं तर ते कसं लिहिता येईल. आपल्या एनर्जी ऑर्बिटलच्या चढत्या क्रमानुसार 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. आता या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन झाले बघा. 2 आणि 2 4 आणि 6 10, 2 12 आणि 6 18 इलेक्ट्रॉन्स गेले, 24 आहेत. त्याच्यानंतर येणारी ऑर्बिटल आहे तुमची 4s2, 18 2 20 झाले. 4s नंतर आपली कोणती ऑर्बिटल सबशेल भरणार आहे. 4s नंतर 3D भरायला सुरुवात होते. आणि ही कुठं भरायला सुरुवात झालेली आहे तर स्कॅन्डियम पाशीच
ही भरायला सुरू झाली, कारण कॅल्शियम 20 जो आहे तो इथं तुमची 20 इलेक्ट्रॉन कॅल्शियमसाठी पूर्ण झालेले आहे. कॅल्शियमसाठीचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 हे कॅल्शियम 20 याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. त्याच्यानंतर एक ना ॲटॉमिक नंबर वाढला स्कॅन्डियम साठीचा इथं, तेव्हा स्कॅन्डियम पासून ही 3D सबशेल त्या ठिकाणी भरायला सुरुवात होते. त्यामुळं या ठिकाणी स्कॅन्डियम साठीचं झालं 3D1, टिटॅनियम साठी 3D2 3D3 आणि क्रोमियम साठी आता हे 3D4 होणार आहे. आता ह्याचं जर आपण ब्लॉक डायग्राम ब्लॉक पिक्चर काढलं तर कशा पद्धतीने बघा, हे 4s साठीचा एक ब्लॉक झाला आणि डी चे आपल्याला माहित आहे 5 ऑर्बिटल्स आहेत, ती या ठिकाणी आपण दाखवली. 4s2 2 इलेक्ट्रॉन दाखवले आणि डी च्या मात्र ऑर्बिटल्स मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. या ठिकाणी ही डी ऑर्बिटल हाफ फिल्ड व्हायला एकच इलेक्ट्रॉन कमी आहे या ठिकाणी. त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे की हाफ फिल्ड अँड फुल फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स दे आर मोर स्टेबल दॅन एनी अदर कॉन्फिगरेशन्स. आणि त्याच्यामुळं या एस मधला एक इलेक्ट्रॉन या 3D मध्ये जातो आणि याच्या ऐवजी आपल्याला ऑब्झर्व झालेली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते या पद्धतीने आहे 3D5 4s1. आता जर हे तुम्ही ब्लॉक पिक्चरच्या स्वरूपामध्ये दाखवलं त्या ठिकाणी तर तुमच्या लक्षात येईल की ही दोन्ही सबशेल्स ज्या की आउटर मोस्ट शेलच्या व्हॅलन्स शेलच्या आहेत त्या एक्झॅक्टली हाफ फिल्ड म्हणजे अर्धा भरलेल्या आहेत. यसचा मॅक्झिमम कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे तर त्याच्या एक्झॅक्ट अर्धा म्हणजे 1 इलेक्ट्रॉन या ठिकाणी आहे. डी ची मॅक्झिमम कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉन धारण करण्याची आहे तर त्याच्या अगदी अर्धी म्हणजे 5 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळं एक्सपेक्टेड हे जरी असलं तरी ऑब्झर्वड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आहे. त्यामुळे इन्स्टेड ऑफ धिस वी सी धिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणून क्रोमियम साठीच ही एक्सेप्शन केस आहे ती आपण ॲस्ट्रिस्क करून या ठिकाणी स्टार करून त्या दाखवलेला आहे. त्यामुळे क्रोमियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 3d5 या पद्धतीनं ते असणार आहे. मॅंगॅनीजचं त्याच्यानंतरचं येणारा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते पण आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. मॅंगनीज साठीचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देताना त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 25. इथंपर्यंतचं सगळंच सेम आहे 3p6 पर्यंत. या ठिकाणी टोटल इलेक्ट्रॉन तुमचे 20 झाले आणि त्यानंतर येणारा 4s2 22 झाले आणि 3D 5 6 4 10 2 12 6 18 2 20 5 25 तर 25 मॅंगनीज साठी या ठिकाणी तुम्हाला 4s2 3d5 हे त्या ठिकाणचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मॅंगनीज साठी आलेलं आहे. इथंपर्यंत आपलं बघून झालेलं आहे. आता आज आपल्याला बघायचं आहे ते मॅंगनीज नंतर येणारा आयर्न पासून पुढचे आयर्न कोबाल्ट निकेल कॉपर झिंक आणि पी ब्लॉक मध्ये येणारा गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन आणि क्रिप्टॉन या सगळ्या उरलेल्या इलेमेंट्ससाठीचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. आता याच्यासाठी आपण सगळं सविस्तर लिहित बसणार नाही. यानंतर आपण आयर्न साठीच इन डिटेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहूया आणि त्याच्यानंतरच्या इलेमेंट्ससाठीचं मात्र आपण त्या ठिकाणी भरभर त्याची उजळणी करूया. तर त्याच्यानंतरचा ॲटॉमिक नंबर 26 असणारा इलेमेंट आहे आयर्न. बघा 1 ने ॲटॉमिक नंबर वाढला त्याच्यामुळे काय होणार आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 इथंपर्यंत हे सगळं सारखंच आहे. इथंपर्यंत किती इलेक्ट्रॉन गेले तर 20 इलेक्ट्रॉन संपले. आता राहिले 6. आता हे कुठे येतील तर 3D मध्ये येतील. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 3d6. त्यामुळे आयर्न 26 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d6.
आता यानंतर येणारा कोबाल्ट साठीचा आता तुम्हाला सहज सांगता येईल, कारण अजून एक ना ॲटॉमिक नंबर वाढला, ॲटॉमिक नंबर 27 कोबाल्ट साठी. तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथपर्यंत सगळं सेमच आहे. 4s2 7 इलेक्ट्रॉन आहेत. इथं जो 26 असताना हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, तर एक न वाढून इलेक्ट्रॉन इथंच येणार आहे, कारण डी ची मॅक्झिमम कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉन धारण करण्याची आहे. त्यामुळं डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन येतोपर्यंत या पद्धतीनं डी मध्ये इलेक्ट्रॉन पुढे पुढे येत राहणार आहे. त्यामुळं कोबाल्ट साठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d7. त्याच्यानंतरचा कोबाल्ट नंतरचा इलेमेंट आहे निकेल 28. निकेल ॲटॉमिक नंबर 1 न वाढला, त्याच्यामुळे अर्थातच हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सगळं सेम 4s2 आणि याच्यापेक्षा ॲटॉमिक नंबर 1 न वाढलाय, त्यामुळे येणारा 8वा इलेक्ट्रॉन जो आहे तो या ठिकाणी वाढून डी मध्ये 3d8 या पद्धतीने होणार आहे. तर अशा पद्धतीने हे निकेल साठीचं झालं. आता निकेल साठी जर तुम्हाला आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा म्हणलं तर तुम्ही काय कराल, तर निकेलच्या अगोदर येणारा त्याला नियरेस्ट असणारा नोबेल गॅस कोणता हे बघाल. आता निकेल हा तुमचा 4थ्या पिरियडचा मेंबर आहे, तर त्याला नियरेस्ट असणारा 3ऱ्या पिरियडचा शेवटचा मेंबर जो आहे तुमचा तो आहे आर्गॉन 18 आर्गॉन. त्यामुळे त्याची कोअर लिहाल तुम्ही 18 आर्गॉन. याच्यासाठी आपण लिहाल आर्गॉनची कोअर. बघा हे आर्गॉनची कोअर कोणासाठी लिहिली तुम्ही, हे 1s2 2s2 2p6 3s2 3p6. बघा 2 आणि 2 4 आणि 6 10 12 आणि 6 18, म्हणजे इथपर्यंत जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्यासाठी आर्गॉनची कोअर लिहिली. आणि निकेल साठीची व्हॅलन्स शेल कोणती, तर तिचा पिरियड नंबर जो आहे 4 ती व्हॅल्यू असणारी म्हणजे 4 n=4 असणारी शेल ही 4थ्या पिरियडच्या सगळ्या मेंबरसाठी व्हॅलन्स शेल किंवा आउटर मोस्ट असणारी शेल आहे. तर तिचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे लिहून टाकायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे 4s2 3d8 या पद्धतीने तुम्ही त्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर निकेल या पद्धतीने रिप्रेझेंट करा. आता याच पद्धतीने पुढे आता निकेल नंतर येणारे इलेमेंट आहे कॉपर, ॲटॉमिक नंबर 29. त्याच्यासाठीच आता लगेच सांगता येईल, कारण 1 न फक्त ॲटॉमिक नंबर वाढला 29 कॉपर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, तर अर्थातच इथपर्यंत हे कॉमन आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2. आणि या आता निकेल मध्ये जे 28वा इलेक्ट्रॉन आलेला आहे त्याच्यापेक्षा 1 न वाढून हा 9वा जो इलेक्ट्रॉन आहे तो डी मध्ये येणार आहे, त्याच्यामुळे 3d9 होणार आहे. हे आपलं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, पण प्रत्यक्षात या पद्धतीने दिसत नाही. तर काय दिसतंय तुम्हाला, तर 4s1 3d10 या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलेलं दिसतं. हे कशासाठी, तर त्याच्यासाठीचं ब्लॉक डायग्राम आपण काढूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 4s साठीची ही हा ब्लॉक दाखवला आणि डी चे आपल्याला 5 ऑर्बिटल्स आहेत माहिती आहे. आता हे इलेक्ट्रॉन्स आपण इथे दाखवूया 2 4 5 6 7 8 आणि 9 या पद्धतीनं हे कॉपर साठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे झालं. आता हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की डी ऑर्बिटल कंप्लीट भरायला या ठिकाणी फक्त 1 इलेक्ट्रॉन कमी आहे. ही जर या ठिकाणी जर 1 इलेक्ट्रॉन आला तर ही डी ऑर्बिटल कंप्लीट भरते. आणि आपल्याला माहित आहे की कॉपर साठीचं आपण बघितलेलं, क्रोमियम साठीचं बघितलेलं आहे की हाफ फिल्ड होण्यासाठी म्हणून शेजारच्या 4s मधून 1 इलेक्ट्रॉन 3d मध्ये गेलेला आहे. त्याच पद्धतीनं इथं सुद्धा 3d फुलफिल भरण्यासाठी 4s मधला 1 इलेक्ट्रॉन इथून
इकडं जातो आणि त्याच्यामुळे याच्या ऐवजी हे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळतं. दॅट इज 4s1 3D10. याचं ब्लॉक डायग्राम जर आपण दाखवली तर तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी 1 आणि हे 10 इलेक्ट्रॉन या ठिकाणी आलेले दिसतात. म्हणजे त्यामुळं हे आपल्याला ऑब्झर्व झालेले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. हे एक्सपेक्टेड आहे, अपेक्षित असणारं हे आहे. पण प्रत्यक्षात दिसतंय कसं तर 4s1. 4s मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. 3D9च्या ऐवजी 3D10 झालेला आहे. आणि त्याच्यामुळे ही एक्सेप्शन केस आहे ती आपण या ठिकाणी ऍस्ट्रिस्क काढून त्याच्यावरती असा ऍस्ट्रिस्क काढायचा आहे. या ठिकाणी हा कॉपर जे आहे हे एक्सेप्शन केस आहे. या ठिकाणी 4s1 3D10 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन्स्टेड ऑफ 4s2 3D9 येणार आहे. त्याच्यामुळे आपण इथे लिहिताना आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये असं लिहूया 4s1 3D10. आता त्याच्यानंतर येणारा 30 झिंक जो आहे त्याचं रेग्युलरच्याच पद्धतीने इलेक्ट्रॉनिक फिलिंग होईल. इथंपर्यंत हे सगळं सेम. अर्थातच 4s2 आणि 3D10 अशा पद्धतीनं हे झिंक साठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 4s2 3D10. आता इथं झिंक 30 आहे. इथं आपलं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डी फुलफिल झालेली आहे. आता यानंतर येणारा तुमच्या चौथ्या पिरियडचा पुढचा मेंबर आहे गॅलियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 31. आता त्याच्यासाठी आपण लिहूया